एनडीटी न्यूजच्या बातमीपत्रात मी प्राध्यापक एस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो। आता पाहूया आजच्या ठळक बातम्या। देऊर ग्रामस्थांचा प्रशासनाविरोधात आक्रोश, मागण्या मान्य न झाल्यास 500 ग्रामस्थांसह उपोषणाचा इशारा। गुजरातमधून महाराष्ट्रात बायोडिझेलची मोठी खेप, विसरवाडीत 3 टँकरसह 2,17,00,000चा मुद्देमाल जप्त। दीडपट हमीभावाच्या मागणीसाठी शहाद्यात शेतकरी कष्टकऱ्यांचा एल्गार, 250 आंदोलक ताब्यात। विश्व आदिवासी दिनानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, फत्तेपूर अमोदा शिरूरमध्ये उपक्रमाचे कौतुक। आता सविस्तर बातम्या। देऊर ग्रामपंचायत प्रशासनाच्या कथित मनमानी कारभाराविरोधात ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत शहादा पंचायत समितीत निवेदन सादर केले। गावातील विविध प्रलंबित समस्या आणि मागण्यांकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला। दरम्यान प्रमोद भाऊराव जगताप हे नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर गेल्या 8 दिवसांपासून अन्नत्याग उपोषणाला बसले असून त्यांची प्रकृती खालावल्याचा दावा ग्रामस्थांनी केला। याकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात आली। यापूर्वीही जगताप यांनी देऊर गावातील प्रश्नांसाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही अपेक्षित कार्यवाही झाली नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। मागण्यांवर लवकर कार्यवाही न झाल्यास नाशिक विभागीय स्तरावर 400 ते 500 ग्रामस्थांसह उपोषण करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला। निवेदन देताना देऊर येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यांना निवेदनात खास विनंती केलेली आहे की उपोषणकर्ता प्रमोद भाऊराव जगताप यांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्या, अन्यथा देऊर गावचे समस्त गावकरी आंदोलनस्थळी उपोषणकर्त्यासोबत बसणार आहेत। एनडीटी न्यूजसाठी राजू मनसुरी, शहादा। गुजरातमधून महाराष्ट्रात बायोडिझेल सदृश्य ज्वलनशील पदार्थाची अवैध वाहतूक करणाऱ्या 3 टँकरवर नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई केली। सुरत-धुळे राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या या कारवाईत तब्बल 1,28,000 लिटर पदार्थ जप्त करण्यात आला। 3 टँकर ज्वलनशील पदार्थ आणि मोबाईल असा एकूण 2,17,60,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला। टँकरमध्ये डिस्टिलेट ऑइल व इंडस्ट्रियल ऑइल असल्याचे सांगण्यात आले होते, मात्र तपासणीत डिझेल सदृश्य पदार्थ आढळून आला। या प्रकरणी राजस्थान व उत्तर प्रदेशातील 3 टँकर चालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून रासायनिक तपासणीसाठी पदार्थांचे नमुने घेण्यात आले आहेत। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली। पुढील तपास विसरवाडी पोलीस करीत आहेत। एनडीटी न्यूजसाठी रईस शेख, विसरवाडी। शेतमालाला दीडपट हमीभाव, वन जमिनीचे अपात्र दावे मंजूर करणे, सरकारी जमिनीवरील अतिक्रमणे नियमित करणे, स्मार्ट मीटरला विरोध आणि शेतमजुरांना किमान वेतन लागू करणे यासह विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभा व महाराष्ट्र शेतमजूर युनियनतर्फे शहाद्यात जेल भरो आंदोलन करण्यात आले। प्रकाश बायपास व दोंडाईचा रस्त्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोरील राष्ट्रीय महामार्गावर आंदोलकांनी तासभराहून अधिक काळ ठिय्या देत जोरदार घोषणाबाजी केली। आंदोलनामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला। तहसीलदार संभाजीराव पाटील यांनी आंदोलकांची भेट घेऊन चर्चा केली। माकपाचे तालुका सचिव सुनील गायकवाड यांनी विविध संघटनांच्या वतीने मागण्यांचे निवेदन दिले। दरम्यान वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांनी सुमारे 200 ते 250 आंदोलकांना ताब्यात घेतले। त्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली। महागाई आणि बेरोजगारीवर नियंत्रण आणून शेतकरी, शेतमजूर व कष्टकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली। एनडीटी न्यूजसाठी अल्ताफ शेख, शहादा। विश्व आदिवासी दिनानिमित्त फत्तेपूर येथे आयोजित उपक्रमात आदिवासी युवा सेनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सतीश ठाकरे यांच्या पुढाकारातून फत्तेपूर, अमोदा आणि शिरूर येथील जिल्हा परिषद मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांना वह्या, पेन व गोळ्यांचे वाटप करण्यात आले। यावेळी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व सांगत व्यसनमुक्तीबाबत मार्गदर्शन करण्यात आले। कार्यक्रमाला आदिवासी युवा सेनेचे वरिष्ठ सल्लागार सतीलाल शेमळे, सरपंच ताईसाहेब, सुनील पवार,
पत्रकार दिलीप महिरे, मुख्याध्यापक श्रीकांत बाविस्कर, शिक्षक अयूब पठाण, गुलाबसिंग तडवी तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जयसिंग वळवी यांच्यासह शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात आले. आज आम्ही आदिवासी युवा सेना संघटनामार्फत आदिवासी विश्व दिवसानिमित्त फत्तेपूर या गावात एक छोटेसा कार्यक्रम आयोजित केला. त्यात जिल्हा परिषद शाळा फत्तेपूर येथील आम्ही आदिवासी संघटनेमार्फत वही आणि पेन या उपक्रम राबविला आहे. तरी ही आता आमची सुरुवात झाली आहे. आज फत्तेपूर, शिरूर आणि आमोदा या गावांमध्ये आम्ही हा कार्यक्रम ठेवला आहे. पुढेही असंच आम्ही आमच्या संघटने थ्रू विश्व आदिवासी दिवसानिमित्त करणार आहोत. आज आम्ही फतेपूर गावात आदिवासी युवा सेना संघटना करून एक छोटासा उपक्रम घेऊन आलो आहे. परंतु आम्ही एक शिक्षणासाठी एक चांगलं मेसेज जायला पाहिजे करून आम्ही 3 गावात आमोदा, फतेपूर, शिरूर ह्या 3 गावात जिप्पा मराठी शाळा तिथे आम्ही कार्यक्रम आयोजित केला आहे. वही वाटपाचा कार्यक्रम, एक वही व एक पेन व चॉकलेटे असं वाटप करून आम्ही एक समाजाला जागृत करण्यासाठी एक मेसेज दिला आहे. शिक्षण हा खूपच गरजेचे आहे. समाजाच्या प्रगतीसाठी आणि मुलांच्या प्रगतीसाठी शिक्षण हा अतिशय गरजेचे आहे. डॉक्टर बाबासाहेब जसे म्हणतात की शिक्षा वो शेरनी का दूध है जो पिएंगा वो दहाडेंगा. तसंच आपल्या मुलांना शिक्षित करा. शिक्षा राहणार, शिक्षित राहणार मुलगा तरच तो हुशार राहणार. जय आदिवासी, आपकी जय. जय संविधान, उल गुलाम जिंदाबाद. शिक्षणासंदर्भात जे मदत केलेली आहे वही पेन, त्यानिमित्त मी मुख्याध्यापक म्हणून सर्वांचा आभार मानतो. NDT न्यूजसाठी दिलीप महिरे, मंदाणे.